मित्रांनो, आमच्या शेजारी एक स्त्री राहते जिने जी दिसायला एखाद्या चित्रपटातील नायिकेप्रमाणे आहे. तिची उंची, आकर्षक शरीरयष्टी आणि गोरी त्वचा यामुळे कोणीही तिच्याकडे थक्क होऊन पाहत राहील. पण ती एका सभ्य कुटुंबातील गृहिणी आहे. तिला पाहून सर्वांचे डोळे चमकतात, पण ती कोणालाही फारसा भाव देत नाही. तिचा नवरा अमर देखील खूपच देखणा आहे. अमरचं वय साधारण 32 वर्षांचं असेल तर जिनीचं वय 27 असावं. मी रोहन 33 वर्षांचा आहे, पण नियमित व्यायामामुळे माझं वय सहजासहजी कळत नाही. मित्रांनो, ही त्यांची खरी कहाणी आहे. अमरशी माझी चांगली मैत्री झाली होती. बराच काळ शेजारी राहिल्याने आम्ही जवळचे मित्र बनलो. आमच्या समाजात मद्यपान करणं फारसं मान्य नाही, पण आम्ही कधीतरी लपून छपून थोडं मद्य घ्यायचो. जेव्हा जिनी घरी नसायची तेव्हा अमर मला फोन करायचा आणि आम्ही एकत्र बसून गप्पा मारत मद्य घ्यायचो. एकदा आम्ही असंच बसलो होतो आणि त्याच दिवशी जिनी माहेरी जाऊन परत आली. त्या दिवशी तिला सगळं कळलं. तिचा आणि अमरचा खूप वाद झाला, भांडणही झालं. अमरने तिला माझं नावही सांगितलं की तो माझ्यासोबत होता. तिच्याशी माझं फक्त औपचारिक बोलणं व्हायचं, कधी हाय हॅलो, पण त्या दिवसानंतर ती मला रागाने पाहायची. एकदा माझ्या फोनवर एक कॉल आला. मी उचलला. तिने तिचं नाव सांगितलं आणि म्हणाली, रोहन, मी तुम्हाला काही विचारू शकते का? मी म्हणालो, हो विचारा. ती म्हणाली, तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत मद्यपान करता? हे ऐकून मी थोडा गप्प बसलो. मला वाटलं आता सगळं उघड झालं. मी म्हणालो, कधीतरी थोडंसं. ती म्हणाली, तुमच्या पत्नीला माहिती आहे का? मी उत्तर दिलं, हो माहिती आहे, पण त्या समजतात की मी कधीतरी मर्यादेत करतो. ती म्हणाली, म्हणजे त्यांना काही अडचण नाही? मी म्हणालो, मी मर्यादेत करतो, त्यांना काय अडचण असेल? ती म्हणाली, एक सांगोरा गाऊ नका, मला तुम्ही खूप सज्जन वाटायचात. मी हसत म्हणालो, आता तुमची माझ्याबद्दलची समजूत बदलली का? ती म्हणाली, तसं नाही, पण माझ्या कुटुंबात असं कधी पाहिलं नाही त्यामुळे विचित्र वाटलं. मला वाटलं आजकालच्या मुलींची विचारसरणी अशी आहे का? मग ती म्हणाली, तुम्ही अमरसोबत मद्यपान कराल तेव्हा मला सांगाल का? तिचं मन राखण्यासाठी मी होकार दिला. तिने मला धन्यवाद सांगितले आणि फोन ठेवला. मी तिचा नंबर सेव्ह केला. दुसऱ्या दिवशी तिने तिच्या स्टेटसवर एक फोटो टाकला. मी त्यावर कमेंट केली, कमाल. रात्री तिचा रिप्लाय आला, थँक्स. असंच काही दिवस चाललं. ती फोटो टाकायची, मी चांगल्या कमेंट्स करायचो. एकदा तिने गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला, मीही उत्तर दिलं. असंच काही दिवस आमची गप्पा चालल्या. एकदा मी तिला म्हणालो, तू खूप छान दिसतेस. ती म्हणाली, कुठून? मी हसत म्हणालो, तू तर सगळीकडून सुंदर दिसतेस. ती अप्पावरून तूवर आली आणि म्हणाली, अच्छा, तुला काय आवडतं? मी धाडस करून म्हणालो, तू खूप आकर्षक आहेस, तुझं बोलणंही गोड आहे. तिने प्रेमळ इमोजी पाठवला. मला वाटलं तिलाही माझ्याबद्दल आकर्षण आहे. मग आमच्या गप्पा रोज होऊ लागल्या. बोलता बोलता आमचं संभाषण रोमॅन्टिक वळणावर गेलं. मी तिला भेटण्याबद्दल बोललो, पण आमचं शहर छोटं आहे. इथे भेटणं धोक्याचं होतं. कोणी पाहिलं तर बदनामी होऊ शकते. पण एकदा संधी मिळाली. तिचं कुटुंब बाहेरगावी गेलं होतं आणि ती मुलांच्या परीक्षेमुळे घरी थांबली होती. तिने सकाळी मला फोन केला आणि सांगितलं, आज घरी कोणी नाही. मी लगेच समजलो. मी ऑफिससाठी तयार होऊन निघालो. गल्लीबाहेर बाईक पार्क केली आणि तिच्या घरी गेलो. तिचं दार उघडं होतं. मी आत शिरलो आणि तिला मिठीत घेतलं. मी म्हणालो, आज तो क्षण आला ज्याची मी वाट पाहत होतो. तिनेही प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाली, चहा घेशील? मी हसत म्हणालो, आज तर तुझ्या प्रेमाचा अमृतपान करणार. ती हसली आणि म्हणाली, अच्छा. मी तिला उचलून सोफ्यावर ठेवलं. तिथे मी तिला प्रेमाने चुंबन दिलं आणि तिच्या सौंदर्याला हळुवारपणे स्पर्श करू लागलो. ती म्हणाली, इथे नाही, बेडरूममध्ये चल. मला माहिती होतं की वेळ कमी आहे, कोणी येऊ शकतं. मी तिला बेडरूममध्ये नेलं आणि तिला प्रेमाने जवळ घेतलं. ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. तिच्या सौंदर्याने माझं मन मोहून घेतलं. मी तिच्याजवळ गेलो, तिच्या सौंदर्याला हळुवार स्पर्श केला. ती खूपच रोमांचित झाली होती. ती म्हणाली, प्लीज आता जास्त वेळ लावू नको, मला तुझ्या प्रेमाचा अनुभव दे. मी विचार केला, कोणी येऊ नये. मी तिच्याजवळ गेलो आणि आम्ही प्रेमाचे रोमॅन्टिक क्षण अनुभवले. हा अनुभव साधारण 5 मिनिटांचा होता. मी जास्त वेळ टिकू शकलो नाही आणि तिच्या प्रेमात माझ्या भावनांनी रंग उधळले. तिनेही त्या क्षणी प्रेमाचा रंग सोडला. तिला या प्रेमळ अनुभवात आनंद मिळाला. मलाही तिच्यासोबत हा अनुभव घेऊन खूप समाधान वाटलं. मग आम्ही अर्धा तास तसेच विश्रांती घेत पडलो. थोड्या वेळाने माझ्या भावना पुन्हा जागृत झाल्या. मी तिला म्हणालो, तुझ्या प्रेमाने मला पुन्हा जवळ घे. ती म्हणाली, मी वरून तुला प्रेमाचा अनुभव देईन. ती माझ्याजवळ आली. तिने माझ्या भावनांना प्रेमाने स्पर्श केला आणि आम्ही पुन्हा प्रेमाचे क्षण अनुभवले. मला जाणवलं की माझ्या भावनांचा रंग निघणार आहे. मी म्हणालो, माझा होणार आहे. ती म्हणाली, माझ्या प्रेमातच तो रंग सोड. मी काही क्षणांत तिच्या प्रेमात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या.
असा हा प्रेमळ अनुभव मी दोनदा घेतला. तिच्या मुलांचा शाळेतून येण्याचा वेळ जवळ आला होता. मी म्हणालो, आणखी एकदा प्रेमाचा अनुभव घेऊया. ती म्हणाली, मुलांचा वेळ होईल आणि कोणी येऊ शकतं. पुन्हा कधीतरी प्रेमाचा अनुभव घेऊ. त्या रात्री मी घरी परतलो, पण माझं मन अजूनही तिच्या घरात अडकलेलं होतं. तिच्या डोळ्यांमधली चमकतीचं हसणं आणि ते प्रेमाचे क्षण सगळं स्वप्नवत वाटत होतं. पण त्याचबरोबर मनात भीतीही होती. आमच्या छोट्या शहरात गप्पांचा वेग वाऱ्यापेक्षा जास्त आहे. जर कोणाला काही कळलं तर, माझ्या पत्नीला, तिच्या नवऱ्याला किंवा कोणाला कळलं तर काय होईल? पण त्या रात्री मी त्या विचारांना बाजूला ठेवलं आणि त्या प्रेमळ क्षणांचा विचार करत झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा माझ्या मोबाईलवर तिचा मेसेज होता, गुड मॉर्निंग, काल खरंच खूप छान होतं, पण काळजी घे, कोणाला काही कळायला नको. मी हसत उत्तर दिलं, गुड मॉर्निंग माया, काळजी नको, मी सगळं सांभाळतो. पुन्हा कधी भेटायचं? तिने ताबडतोब उत्तर दिलं, लवकरच, पण आता थोडं थांब. माझ्या नवऱ्याची नजर माझ्यावर आहे. त्या मेसेजने मला थोडं टेन्शन आलं. तिचा नवरा माझा मित्र, जर त्याला काही शंका आली तर? पण मी स्वतःला समजावलं की तो माझ्यावर विश्वास ठेवतो. आम्ही वर्षानुवर्षे मित्र आहोत, तर त्याला काय शंका येणार? तरीही मी ठरवलं की थोडे दिवस शांत राहावं. पण माणसाचं मन कसं असतं, जे नको ते जास्त हवं वाटतं. तिच्या मेसेजेसमुळे माझं मन पुन्हा तिच्याकडे खेचलं जात होतं. ती अधूनमधून फोटो पाठवायची, कधी गाऊनमध्ये, कधी सलवारमध्ये, आणि प्रत्येक फोटो पाहून माझं मन धडधडायचं. एकदा तिने रात्री उशिरा मेसेज केला, तुझ्या पत्नीला कधी शंका येत नाही का? मी हसत उत्तर दिलं, ती मला ओळखते, मी तिला कधी काही कळू देत नाही. ती म्हणाली, हम्म, तू तर खूपच हुशार आहेस. पण मला सांग, तुला माझ्याबद्दल काय वाटतं? मी धाडस करून लिहिलं, तू माझ्यासाठी एक स्वप्न आहेस, तुझ्यासारखी कोणीच नाही. तिने प्रेमळ इमोजी पाठवला आणि लिहिलं, तुझं बोलणंही तुझ्यासारखंच गोड आहे. असंच काही दिवस गेलं. आमची गप्पा वाढत गेल्या, पण मला जाणवत होतं की ती काहीतरी लपवते. तिचे मेसेजेस कधी खूप उत्साही असायचे, तर कधी ती अचानक गायब व्हायची. एकदा रात्री तिने मला कॉल केला. तिचा आवाज थोडा घाबरलेला वाटला. रोहन, तुला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणाली. मी उत्सुक होऊन म्हणालो, सांग ना, काय झालं? ती म्हणाली, आता नाही, उद्या भेटूया, पण कुठेतरी लांब, जिथे कोणी आपल्याला पाहणार नाही. मी गोंधळलो, पण होकार दिला. ठीक आहे, उद्या सकाळी सांग कुठे भेटायचं. तिने फोन ठेवला, पण माझ्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं. तिला काय सांगायचं आहे? तिच्या नवऱ्याला काही कळलं का? की आणखी काही आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मेसेज केला, शहराबाहेर एक नदीकाठ आहे, तिथे एक झाडाखाली दुपारी 3 वाजता भेट. तिथे कोणी येत नाही. मी विचारात पडलो. नदीकाठ, झाडाखाली, पण तिच्यावरचा विश्वास आणि तिच्याबद्दलचं आकर्षण यामुळे मी तयार झालो. मी ऑफिसला सुट्टी घेतली आणि बाईक घेऊन त्या जागी पोहोचलो. नदीकाठचं वातावरण शांत होतं. झाडांमधून येणारा वाऱ्याचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट मला ऐकू येत होता. मी त्या झाडाखाली पोहोचलो तेव्हा जिनी आधीच तिथे होती. तिने साधी सलवार नेसली होती, पण ती नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि भीती मिश्रित भाव होते. रोहन, तू आलास. तिने हसत मला जवळ बोलावलं. मी तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो, काय आहे? इतक्या शांत जागी का बोलावलंस? ती हसली, पण तिचं हसू थोडं बनावट वाटलं. रोहनमला तुझ्याशी खूप काही बोलायचंय, पण आधी एक गोष्ट सांगते. माझ्या आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्या मी कोणालाच सांगितल्या नाहीत. तुला सांगावं असं वाटतंय, पण मला भीती वाटते. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, काहीही असलं तरी तू मला सांगू शकतेस. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तिने माझ्याकडे पाहिलं, तिचे डोळे भरून आले. रोहन, माझं लग्न झालं तेव्हा मी खूप आनंदी होते, पण अमरचं खरं रूप मला हळूहळू कळलं. तो खूप चांगला माणूस आहे, पण त्याच्या काही सवयी मला त्रास देतात. आणि आता मला वाटतंय की माझ्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे. मी गोंधळलो. कसली गडबड? सांग ना स्पष्ट. ती म्हणाली, मला काही दिवसांपासून वाटतंय की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. मी घरी असते तेव्हा मला असं वाटतं की कोणीतरी खिडकीतून मला पाहतंय. रात्री काही विचित्र आवाज येतात. मी अमरला याबद्दल सांगितलं, पण त्याने मला वेडी समजलं. मला थोडं टेन्शन आलं. तुला खरंच असं वाटतंय की तुला भीतीमुळे असं वाटतंय? ती म्हणाली, नाही रोहन, मी खात्रीने सांगते, काहीतरी गडबड आहे. आणि मला वाटतंय की याचा संबंध अमरच्या काही जुन्या गोष्टींशी आहे. त्याने मला कधी सांगितलं नाही, पण मला त्याच्या कपाटात काही कागदपत्र सापडली. त्यामुळे मला शंका यायला लागली. कसली कागदपत्र? मी उत्सुकतेने विचारलं. तिने तिची पर्स उघडली आणि एक छोटीशी वही काढली. ही पहा, ती म्हणाली, ही अमरची आहे. मी त्याच्या कपाटात शोधताना सापडली. यात काही नावंतारखा आणि काही रकमांचा उल्लेख आहे. मला वाटतंय याचा संबंध त्याच्या ऑफिसच्या काही गैरव्यवहारांशी आहे. मी ती वही हातात घेतली. ती जुनी दिसत होती, काही पानं पिवळी पडली होती. मी ती उघडली आणि काही नावं वाचली. त्यातली काही मला ओळखीची वाटली, पण काही पूर्णपणे अनोळखी होती.
तुझ्या नवऱ्याला याबद्दल काही माहिती आहे का? मी विचारलं. ती म्हणाली, नाही, मी त्याला काही सांगितलं नाही. मला भीती वाटते की जर त्याला कळलं तर तो मला काहीतरी करेल. माझ्या मनात शंकेचं वादळ उठलं. माझा मित्र जो मला इतका जवळचा वाटायचा तो असं काही करू शकतो? की जिनी फक्त घाबरली आहे? मी तिला शांत केलं आणि म्हणालो, काळजी नको, मी तुझ्यासोबत आहे. आपण याचा शोध घेऊ. पण तू मला सगळं खरं सांगितलं पाहिजे. तुझ्या नवऱ्याच्या ऑफिसबद्दल तुला आणखी काय माहिती आहे? तिने थोडा विचार केला आणि सांगायला सुरुवात केली. अमर एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. त्याचं काम चांगलं होतं, पण गेल्या काही वर्षांत त्याने खूप पैसा कमावला होता ज्याचा हिशोब जिनीला कधीच कळला नाही. ती म्हणाली, त्याच्या ऑफिसमधल्या काही लोकांशी त्याचं काहीतरी गुपित आहे. मी एकदा त्याला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं. तो खूप घाबरलेला होता. त्याने काही डील आणि पेमेंट्सबद्दल बोललं. आता मला खरंच काहीतरी गडबड आहे असं वाटायला लागलं. मी तिला म्हणालो, ठीक आहे, आपण याचा शोध घेऊ, पण आता इथे जास्त वेळ थांबणं सुरक्षित नाही. ती मान हलवून म्हणाली, होचला. आम्ही नदीकाठावरून परतलो आणि मी तिला तिच्या घरापाशी सोडलं. घरी परतलो, पण माझं मन शांत नव्हतं. त्या वहीतलं काहीतरी मला अस्वस्थ करत होतं. रात्री मी ती वही उघडली आणि त्यातली काही नावं पुन्हा वाचली. त्यात एक नाव मला खूप परिचित वाटलं. माझ्या एका जुन्या मित्राच्या, जो आता शहरात राहत नव्हता. पण त्याचं नाव त्या वहीत का? आणि त्याचा अमरशी काय संबंध? मी जिनीला मेसेज केला, त्या वहीतलं एक नाव मला ओळखीचं वाटतंय. उद्या भेटूया, याबद्दल बोलू. तिने ताबडतोब उत्तर दिलं, ठीक आहे, पण काळजी घे. मला वाटतंय कोणीतरी आपल्यावर नजर ठेवतंय. त्या रात्री मला झोप लागली नाही. माझ्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं होतं. अमरचं खरं रूप काय आहे? ती वही काय लपवते? आणि कोण आहे तिचा पाठलाग करणार? पण मला माहिती होतं की ही फक्त सुरुवात आहे. यापुढे काहीतरी खूप मोठं आणि धोकादायक माझी वाट पाहत होतं. मित्रांनो, पुढील काही दिवस मी आणि जिनी रोज मेसेजवर बोलायचो. पण तिच्या बोलण्यातली भीती आणि अस्वस्थता मला जाणवत होती. ती सतत सांगायची की तिला कोणीतरी फॉलो करतंय. एकदा ती बाजारातून परत येताना तिला एक काळी गाडी मागे लागली होती. तिने मला त्या गाडीचा नंबर पाठवला, पण जेव्हा मी तो तपासला तेव्हा तो कुठेही रजिस्टर नव्हता. मला वाटलं कदाचित ती जास्त विचार करते. पण तरीही मी तिला सांगितलं, जिनी, तू काळजी घे आणि काहीही विचित्र वाटलं तर मला लगेच सांग. एकदा रात्री मला तिचा कॉल आला. ती खूप घाबरली होती. रोहन, माझ्या घराबाहेर कोणीतरी आहे. मी खिडकीतून पाहिलं, एक माणूस माझ्या घराकडे बघत होता. त्याने काळी टोपी घातली होती. मी तिला म्हणालो, घाबरू नको, मी आता येतो. मी बाईक घेतली आणि तिच्या घराकडे निघालो. पण जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा कोणीच नव्हतं. जिनीने मला आत बोलावलं आणि म्हणाली, मला खरंच वाटलं कोणीतरी आहे. मला वेड लागलं का? मी तिला धीर दिला आणि म्हणालो, नाही, तू ठीक आहेस. पण आपल्याला सावध राहावं लागेल. त्या रात्री मी तिच्या घरी थांबलो. आम्ही बराच वेळ बोललो. तिने मला अमरबद्दल आणखी सांगितलं. तो एका मोठ्या कंपनीत काम करायचा, पण त्याच्या कामाचं स्वरूप तिला कधीच पूर्णपणे कळलं नव्हतं. ती म्हणाली, तो कधीतरी रात्री उशिरा घरी यायचा आणि फोनवर कोणाशी तरी गुपचूप बोलायचा. एकदा मी त्याला विचारल्यानंतर तो खूप रागावला. मी तिला ती वही पुन्हा दाखवायला सांगितली. आम्ही ती उघडली आणि त्यातली काही पानं वाचली. त्यात काही बँक खात्यांचे तपशील, काही मोठ्या रकमांचे व्यवहार आणि काही कोडवर्ड होते. एका पानावर लिहिलं होतं, प्रोजेक्ट सिल्वर मून डील फायनल 10 लाख, डेडलाईन ऑगस्ट 20. मी जिनीला विचारलं, हा प्रोजेक्ट सिल्वर मून काय आहे? ती म्हणाली, मला काहीच माहिती नाही, पण मला वाटतं याचा संबंध त्याच्या ऑफिसच्या काही गैरकृत्यांशी आहे. मी ठरवलं की याचा शोध घ्यायला हवा. पण मला माहिती होतं की हे काम सोपं नाही. अमर माझा मित्र आहे, पण जर त्याचं खरं रूप असं असेल तर मला सावध राहावं लागेल. मी जिनीला म्हणालो, आपण हळूहळू याचा शोध घेऊ. पण तू कोणालाही याबद्दल सांगू नको आणि तुझी वही लपून ठेव. ती म्हणाली, ठीक आहे, पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रोहन. काही आठवड्यांनंतर जिनी आणि माझी भेट नियमित होऊ लागली. पण आम्ही खूप काळजी घ्यायचो. आम्ही नेहमी शहराबाहेर भेटायचो, जिथे कोणी ओळखणार नाही. एकदा आम्ही एका छोट्या कॉफी शॉपमध्ये भेटलो. तिथे तिने मला एक नवीन गोष्ट सांगितली. रोहन, मला काल रात्री एक मेसेज आला. कोणीतरी अनोळखी नंबरवरून मला धमकी दिली. त्यात लिहिलं होतं, तुझ्या नवऱ्याला सांगतो, गप्प बसेल तर बरं. मी गोंधळलो. हा मेसेज कोणी पाठवला असेल? ती म्हणाली, मला नाही माहिती, पण मला वाटतंय याचा संबंध त्या वहीशी आहे. मी तिला तो नंबर दाखवायला सांगितलं. मी तो तपासला, पण तोही रजिस्टर नव्हता. आता मला खात्री झाली की काहीतरी खूप मोठं चाललंय. मी माझ्या एका जुन्या मित्राला, जो पोलिसांत होता, त्याला फोन केला. त्याचं नाव होतं विक्रम. मी त्याला सगळं सांगितलं, पण वहीचा उल्लेख केला नाही. मी फक्त विचारलं,
अमरच्या ऑफिसबद्दल काही माहिती आहे का? विक्रम म्हणाला, अमरची कंपनी खूप मोठी आहे, पण त्यांच्यावर काही गैरव्यवहारांचे आरोप आहेत. तू कशाला विचारतोय? मी म्हणालो. असंच जरा कुतूहल होतं, पण मला माहिती होतं की आता मला खूप सावधपणे पावलं टाकावी लागतील. एका रात्री मला जिनीचा कॉल आला. ती रडत होती. रोहन अमर घरी आला आणि त्याने मला खूप मारलं. त्याला वहीबद्दल कळलंय. तो म्हणाला की मी जर कोणाला काही सांगितलं तर मला आणि तुला दोघांना मारून टाकेल. मी तिला शांत करत म्हणालो, जिनी तू घाबरू नको, मी आता येतो. पण तिने मला थांबवलं. नको, तू आता येऊ नको. तो घरी आहे आणि मला वाटते त्याच्याकडे कोणीतरी आहे. मी त्यांना काहीतरी मोठ्या डीलचं बोलताना ऐकलं. मी तिला म्हणालो, ठीक आहे, तू स्वतःची काळजी घे, मी उद्या सकाळी येईन. पण त्या रात्री मला झोप लागली नाही. माझ्या मनात एकच विचार होता, अमर काय लपवतोय? आणि त्या वहीत असं काय आहे ज्यामुळे तो इतका घाबरला आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी मी जिनीला फोन केला, पण तिचा फोन बंद होता. मी तिच्या घरी गेलो, पण दाराला कुलूप होतं. मी आजूबाजूच्या लोकांना विचारलं, पण कोणालाच काही माहिती नव्हतं. जिनी आणि अमर दोघेही गायब झाले होते. मी त्या वहीकडे पाहिलं जी मी माझ्याकडे घेतली होती. त्यातलं एक पान मला आठवलं, ज्यावर एक पत्ता लिहिला होता. एक जुनं गोदाम शहरापासून काही किलोमीटर दूर. मी ठरवलं की तिथे जाऊन पाहावं, पण मला माहिती होतं की हे धोक्याचं आहे. मी विक्रमला फोन केला आणि सांगितलं, मला तुझी मदत हवी आहे. मला एका जागी जायचं आहे, पण एकट्याने जायला भीती वाटते. विक्रमने मला साथ द्यायचं कबूल केलं. आम्ही दोघे त्या गोदामाकडे निघालो. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा गोदाम सुनसान दिसत होतं, पण आतून काही आवाज येत होते. आम्ही हळूच आत शिरलो. तिथे अंधार होता, पण काही माणसं बोलत होती. मी जवळ गेलो आणि पाहिलं. अमर तिथे होता आणि त्याच्यासोबत काही अनोळखी माणसं होती. त्यांच्याकडे बंदुका होत्या. जिनीही तिथे होती, तिचे हात बांधलेले होते. मी विक्रमला इशारा केला, पण तेवढ्यात एक माणूस माझ्या मागे आला आणि त्याने माझ्या डोक्यावर बंदुकीचा दस्ता मारला. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी स्वतःला एका खुर्चीवर बांधलेलं पाहिलं. जिनीही माझ्यासमोर होती, तिच्या डोळ्यांत भीती होती. अमर माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, रोहन, तुला काय वाटलं? तू माझ्या पत्नीसोबत प्रेमाचे क्षण अनुभवशील आणि मला कळणार नाही. मी काही बोलणार तेवढ्यात एक अनोळखी माणूस पुढे आला. त्याने काळी टोपी घातली होती. तो म्हणाला, अमर, तुझं काम झालं. आता ही वही मला दे आणि हे दोघे माझ्या हवाली कर. मला कळलं की हे सगळं काहीतरी मोठ्या कटाचा भाग आहे. पण त्या माणसाचं खरं नाव काय आणि त्याला त्या वहीतून काय हवं होतं? त्या क्षणी मला जाणवलं की जिनी आणि मी एका अशा जाळ्यात अडकलो होतो जिथून सुटका करणं म्हणजे मृत्यूला हरवण्यासारखं होतं. पण मी एक गोष्ट ठरवलं, जिनीला वाचवलंच पाहिजे कोणत्याही किमतीवर. तेवढ्यात त्या टोपीवाल्या माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, रोहन, तुला माहिती आहे का? तुझ्या जवळच्या मित्रानेच तुला फसवलं आहे. आणि मग त्याने असे एक रहस्य उघड केलं ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकवली. पुढे काय झालं हे तुम्हाला दुसऱ्या भागात कळेल. पण मी तो भाग तेव्हाच घेऊन येईन जेव्हा तुम्ही या कथेला 100 लाईक्स द्याल. ज्यांनी लाईक केलं त्यांनी खाली कमेंटमध्ये लिहा, दुसरा भाग लवकर सांगा. धन्यवाद.